रत्नाकर गायकवाड यांना झालेल्या मारहाणीचं समर्थन नाही, मात्र ती प्रतिक्रिया होती। त्यामुळे पोलिसांनी हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करू नयेत यासाठी औरंगाबादमध्ये दलित संघटना आक्रमक झाल्यात। आंबेडकरी चळवळ दडपण्याचा कट असल्याचा आरोप ते करतायत। आरोपींवरील खुनाचा गुन्हा तात्काळ रद्द करावा अशी मागणी नेत्यांनी केली आहे। औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिपच्या कार्यकर्त्यांकडून सोमवारी अशी मारहाण झाली। या घटनेनंतर पोलिसांनी भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळसह 8 जणांवर खुनाचा प्रयत्न, दंगल आणि हल्ला करून सरकारी कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून अटकाव करणे, दहशत निर्माण करणे या कलमाखाली गुन्हे दाखल केलेत। मात्र हे सगळे गुन्हे अन्यायकारक असल्याचा पवित्रा भारिपने घेतलाय। आंदोलक फक्त शाब्दिक निषेधासाठी गेले होते, मात्र गायकवाड उद्धट बोलल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप आंबेडकरी नेते करतायत। भावनेचं एक प्रतीक आहे आंबेडकरी जनतेच्या, ते उद्ध्वस्त केलं राग आहेच आणि म्हणून ते विचारण्यासाठी गेले, तरी त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा उद्धटपणाच केला। याच्या अगोदर सुद्धा आनंदराज आंबेडकरांशी आणि बाळासाहेबांशी बोलताना ते उद्धटपणेच बोलले होते की तुम्ही कसले वारस, तुम्ही तर गुंड आहात। अशा पद्धतीची भाषा वापरणारे रत्नाकर गायकवाड या काल सुद्धा त्याच मगरुरीमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण मला प्रश्न विचारणारे। तसंच गायकवाड आमचे शत्रू नाहीत, मारहाणीलाही आमचा पाठिंबा नाही, केवळ स्वसंरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी कृत्य केल्याचं भारिपचे जनरल सेक्रेटरी पवार यांनी म्हटलंय। मारायचंच असतं तर 10 महिन्याच्या अगोदर देखील मारण्यात आलं असतं, पण मार देण्यावर आमचा विश्वास नाही, म्हणजे हिंसेवर आमचा विश्वास नाही। त्यामुळं त्या गायकवाडांना आम्ही कधीच अडवलं नाही, त्यांच्या सहकार्याने अडवलं नाही, कारण मारहाणीवर आमचा विश्वास नाही। आता हे अचानक जे घडला प्रकार, त्याचं एकच कारण आहे की आमच्या मंडळींना त्या तिथल्या बाउन्सर लोकांनी मारायला प्रयत्न केला आणि सेल्फ डिफेन्समधून हा सगळा प्रकार घडला आहे। पोलिसांनी मात्र आता यावर कडक भूमिका घेतली आहे। दोषींवरील कारवाई योग्यच असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। 386 गुन्हा 353 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून 8 आरोपीला अटक करण्यात आली। पोलीस कायदेशीर कारवाईवर ठाम आहेत, तर दलित संघटना कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हणत आहे। त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।